तर मंडळी नमस्कार. आज आहे प्रदीप सरांचा बर्थडे म्हणून निघालो त्यांना विश करायला. आणि वरती येऊन बघतो तर काय प्रल्हाद सर उन्हातानाचा अभ्यास करतो आणि खाली आलो तर बघतो काय तर हे आमचा राजवीर आंबे खात होता हो. मला म्हणतो मामा तुला खायचं मी म्हणलं नको. मग म्हणलं तुला एक मजा दाखवतो आणि गळ्यात साप घालून डान्स करायला माझ्यासमोर. अरे म्हणलं हे काय नवीन प्रकार म्हणलं. मला म्हणलं मामा डुप्लिकेट आहे घेऊन जा. मग मी एकटाच मजा घेतोय कशाला, तुम्ही पण घ्या की व्हिडिओ मध्ये मजा. बाबूदर असा सगळ्यांचा दणका उडून दिला बरं का मी. आणि प्रदीप सर साप नाही आवडत होते. मी म्हणलं प्रदीप सरांना जाऊन येतो, मी पुस्तक घेऊन येतो आता. प्रदीप सर म्हणले ठीक आहे. मग मी आलो पुस्तक घ्यायला, कारण की प्रदीप सरचा वाढदिवस होता आणि मी पुस्तक घेऊन आलो प्रदीप सरांना गिफ्ट द्यायला. बरं का प्रदीप सर नको नको म्हणत होतं, कारण की त्यांना आधी साहेबाचा धसका बसला होता. म्हणलं काय नाही पुस्तक आहे घ्या. म्हणलं ठीक आहे. आणि तेवढ्यात प्रदीप भाऊ येऊ नका आपला, अहो ऍक्टर डायरेक्टर तेच हो. आणि म्हणतो ते प्रदीप सरांना म्हणतो गुलाबजामुन खावा बरं का तुम्ही. मग म्हणलं राहू दे, आज त्यांचा वाढदिवस आहे. मग मला म्हणतो होय का, मी म्हणलं होय. मग तेवढ्यात आदित्य भाऊ बी आला होता बरं का. आदित्य भाऊ म्हणतो काय भावा आम्हाला घेत नाही कधी. मी म्हणलं बस की भावा आता घेतो की, चल मग आपण कोल्ड ड्रिंक पिऊ. ते मला नाही नाही नाही, लिंबू पाणी पिऊ. मग काय घेतलं की लिंबू पाणी. आणि मग काय लिंबू पाणी पिऊन झाल्यानंतर आलो की पुढे आम्ही. आणि आम्हाला दिसली गाडी मोठी लेट. प्रदीप भाऊ म्हणतो अगं गं ही अशीच गाडी आपल्याला घ्यायचं. मी म्हणलं आता कशाला, उन्हात आणा जाऊ पावसाळ्याची घेऊ गाडी. म्हणलं आता नाही घ्यायची आपल्याला, पैसे आल्यावर घेऊ. म्हणलं ठीक आहे आधी केक आणू म्हणलं चल. मग आलो केक आणायला आणि केक बिक घेऊन आलो मस्तपैकी, कारण की सरांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. मग केला की दुरळाच इथं अगं नाथ खोळामध्येच सगळं केक बिक कटिंग करून ना, आपला केक कटिंग करून झाल्यानंतर सरांचे दुसरे मित्र आले बरं का. मग काय तिथं दुरळात करायला लागले सगळे, बोले चांगला बोले खूप म्हणा लागले. मी म्हणलं "अरे, लय रील्सचा परिणाम झाला यांच्यावर बहुतेक." आणि असे कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतात आपल्या इंस्टाला आणि युट्यूबला फॉलो करा बरं का मंडळी. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया मग पुढल्या व्लॉग मध्ये.